परमेश्वराला खाली येता येत नसतं, तो कुणाच्या तरी माध्यमातून तो करत असतो. मग आपल्याला जर परमेश्वर ताकद देतो तर आपण का नाही करायचं? शेवटी देणारा तोच आणि काढून घेणारा तोच. शून्य केलं तर माझं थांबणारच. मला सवय नाही की दुसऱ्याकडनं आणून काम करायची, माझं थांबणारच. पण तोपर्यंत देतोय तोपर्यंत मी करणार आहे आणि त्याच्याबरोबर करार आहे माझा, तो देत राहा मी करत राहील. अनाउन्सिंग केलं जातं की नळ रिपेअरिंग केलं जाईल आणि आपल्या पैशांनी रिपेअर करून देतो. म्हणजे तो उपक्रम आहे तुमचा गणपतीतला, सगळ्या लोकांचे नळ दुरुस्ती. सगळी लहान मुलं ठोसर तुम्ही तिकडे नेली, मुलं नुसतं बागडत होती. त्या माणसांनी बघितलं ते सगळं आणि मग त्यांचा सत्कार केला. कामगारांना घाईवरले, ते म्हणले पहिल्यांदा आम्ही जिवंत लहान पोरं बघितली आणि तिथं बागडलीत आणि हे तुम्ही आमचा सत्कार केलाय हे आम्ही आज घरी घेऊन गेलं तर बायको पहिली म्हणणार कुठल्या माड्यावर. म्हणजे बायकोने कधीच कुठला हट्ट केला नाही, कधी तिची अपेक्षा नाही की बाबा कुठं मला फिरायला घेऊन जायला पाहिजे, मला वेळ दिला पाहिजे, महिन्यातनं एकदा तरी बाहेर नेला पाहिजे. आजपर्यंत तिचा कधीच हट्ट नाही. तेव्हा तर पैसे नव्हते, आज तर सगळं आहे, पण आज सुद्धा तिचा हट्ट कधी नसतं की तुम्ही मला नेलंच पाहिजे किंवा हे केलंच पाहिजे. तिला माहिती आहे हा आपला असाच आहे आणि ह्याच्यावर आपल्याला संसार करायचा. नमस्कार, शमिका होसगे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझं एक सदर आहे मुलखा वेगळी माणसं. त्यावेळेस मला असं वाटायचं मुलखा वेगळी माणसं शोधायची कुठे, पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं आलेली आहेत की मुलखा वेगळी नाही, ती मला वेगळ्या दुनियेतलीच वाटायला लागली आहेत. कारण सामाजिक सेवेचा स्तर काय असावा, किती लेवलनं आपण दुसऱ्यांसाठी करावं, याची अगदी हद्द पार केलेली असते अशा माणसांनी. त्यातलंच एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे, अनाथ मुलांचा मामा. जी मुलं वर्षभर मामाच्या गावची सफर आपल्याला करायला मिळेल या एका आशेनं वाट बघत असतात त्या मामाची. सेवा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा शिरीष मोहिते. शिरभाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत आणि तुम्ही माझ्यासाठी आलात, पहिल्यांदाच मी तुमचे आभार मानते. एवढ्या वेळात वेळ काढून आलात. तुम्ही आम्हाला बोलवलात त्याबद्दल धन्यवाद. भाऊ, बाकीचं तर ठीक आहे, सगळं मी विचारीनच तुम्हाला, पण ही जी मुलं वाट बघतायत म्हटलं मी, कशी काय ही कल्पना सुचते? अहो 4 मुलं सांभाळणं कठीण जातं आणि त्या मुलांना काय टाईपचं तुम्ही वातावरण निर्मिती करता ते एकदा जरा प्रेक्षकांना सांगाच. हा 2000 साली हा उपक्रम सुचला. सतत सामाजिक कार्यात शाळेत जीवनापासूनच थोडंसं होतो, नंतर त्याची आवड निर्माण होत गेली आणि नंतर मग चांगलं काम करतो म्हणून लोक भेटत गेली. समाजातही चांगलं काम करणारं, जसं एक आपण म्हणतो की एक दारुड्यांची गँग असती, तसं एक आमची चांगलं काम करणाऱ्यांची गँग आहे आणि ती सगळे एकत्र येत गेले आणि हे काम बनत गेलं. आणि सगळ्याच आयडिया आपल्या नसतात, काही लोक सांगत असतात, कारण त्यांना ज्यांना कोणाला करता येत नसतं ते सांगत असतात अरे हा उपक्रम करतो चांगला होईल. हा उपक्रम आनंद सारापाने आम्ही सुरू केला 2000 साली आणि तो सातत्याने चालू ठेवला. अनेक उपक्रम आम्ही चालू केले होते, इतर मंडळांना सुद्धा दिले होते, पण त्यातले ते तेवढे चालू राहिले नाहीत. बाप्पाच्या कृपेने हे 26वं वर्ष होतं. 26 वर्ष सातत्याने उपक्रम चालू आहे. हे बाप्पाचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. कारण हे काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक प्रॉब्लेम असतात. कारण आपल्याला माहिती आहे की ती छोटी लहान मुलं असतात, 2.5-3 वर्षाच्या पुढची मुलं, त्यांना सांभाळायचं असतं. बाहेर आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी होतात, अपचन होतं, ऍसिडिटी होती, चक्कर येऊन पडतात, हरवतात. पण या सगळ्यात बाप्पा साथ देतो आणि त्यामुळे हा काम चालू आहे. आणि हा परमेश्वराचा आशीर्वाद एवढं मागतो आम्ही, फक्त परमेश्वराने हे कर म्हणून सांगितलं म्हणून करतो, एवढं त्याचं हे आहे. नाही, परमेश्वराने पाठवलेले देवदूतच आहे असं मी म्हणतेय बेसिकली. आणि ती जी मुलं येतात ती किती दिवस असतात तुमच्याकडे आणि काय? 3 दिवस असतात. परीक्षा संपली की बाकी मंडळी सगळे मामाच्या गावाला जायचं, मामा तेवढा आदर तिथे करायचा. आता ते थोडं कमी झालंय, पण जे वंचित घटक आहेत ते अजूनही तेवढीच वाट बघत असतात, कारण त्यांना कोणच नसतं. ही आमच्या हिशोबाने कोंडलेली फुलपाखरं असतात. बागडायचं वय असतं, पण काळाच्या ह्याच्यात कोणाची आई गेलेली असती, काहींना आई वडीलही नसतात आणि अशा परिस्थितीत या संस्थेत ते कोंडलेले असतात. मग निराळ्या संस्थांची मुलं आपण आपल्याकडे बोलवतो. जवळ 7 ते 8 संस्था असतात. त्यात बार्शी, लातूर त्या भागातली काही हे असतात, काही पारध्यांची मुलं असतात.
काही HIV ग्रस्त म्हणजे मुलं, पुण्याच्या बाहेरची पण असतात. हो, पुण्याच्या बाहेरची बोलवतो आपण. हम्म. दगडखाणीत काम करणारे जे कामगार असतात त्याच्यात UP MP तिकडची मुलं असतात. बरं. कारण दगडखाणीत काम करणाऱ्या कामगाराचं आयुष्य हे अल्प असतं. आपली घरं होतात मोठी, आपण आज एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो, पण त्यासाठी कोणाला तरी जळायला लागतं आणि तो कामगार जळलेला असतो. कारण जेव्हा दगडखाणीत काम करतो तो वयाच्या 50-55 वर्षी तो जातो. कारण ती जी धूळ असते ती धूळ शरीरात गेल्यानंतर त्याला त्या फुफ्फुसाचा विकार होतो आणि त्याच्यात तो जातो. त्यामुळे हे लवकर मुलं अनाथ होतात. आणि मग त्यांना सांभाळणारी संतुलन पाषाण म्हणून एक संस्था आहे. त्याच्यात भारतभरातले सगळे त्या संस्थेत असतात. कारण आता तसं पाहिलं तर महाराष्ट्रीयन कष्ट करायला थोडे मागं पडत चाललेत, हे खेदाने सांगावं लागेल. पण ह्या जी सगळी मुलं असतात त्या सगळ्या मुलांना आपण सहभागी करून घेतो. जेवढा आनंद देता येईल तो आमचा प्रयत्न असतो. दरवेळेस काहीतरी नाविन्य आणता येईल का हा त्याच्यात प्रयत्न करत असतो. मग कधी पिक्चर तर आम्ही त्यांना दाखवत असतो. त्या मुलांना विचारलं जातं तुम्हाला काय पाहिजे, काय करायचं, आणि मग त्याप्रमाणे थोडंसं नियोजन केलं जातं. यावेळेस त्यांना मेट्रोत घेऊन गेलो होतो. मेट्रोत प्रवास झाला, नंतर त्यांना आपलं विज्ञान जे भवन आहे पिंपरी चिंचवडला, सायन्स पार्क, ते दाखवलं, तिथल्या गोष्टी दाखवल्या. कधी वॉटर पार्कला घेऊन जातो. अशा निरनिराळ्या गोष्टी की ज्या मामाच्या गावाला गेल्यानंतर जो भाचा आनंद व्यक्त करतो. आणि त्याला दरवेळेस काहीतरी पंचपक्वान त्याला खायला मिळले पाहिजेत ह्याचा आमचा अट्टास असतो. की त्या मुलाला असं नाही झालं बरं आहे मामाला गेलो आणि आम्हाला हे खायला नाही मिळालं, त्याला पंचपक्वान दिली जातं. हे मामाच्या गावावरनं जाताना जे आपण एखादं काहीतरी वस्तू आणतो त्या वस्तू मामा देतो आवर्जून. त्या वस्तू रूपी आपण त्यांना खेळाचं साहित्य आणि शैक्षणिक साहित्य देतो. त्याला पुणेकर आणि निरनिराळ्या संस्था मदत करतात. हो, पण भाऊ तरी सुद्धा शिरूभाऊ पूर्ण काही माहिती नीट सांगत नाहीयेत. फक्त सांगतायत की आमच्याकडे आणतो मनोरंजनाचे खेळ, पण हत्ती आणि उंट सुद्धा यावेत तुमच्याकडे, घोडे यावेत मुलांसाठी. पूर्वी हत्तीला परवानगी होती, त्यावेळेस दरवेळेस हत्ती आणला जायचा, पण आता हत्तीला परवानगी नाही. पण आज सुद्धा उंट, घोडे, बग्गी, बँड या सगळ्या गोष्टी असतात. आणि दरवर्षी त्या आवर्जून असतात की आल्यानंतर तो माहोल एक वेगळा असतो. निरनिराळ्या पुणे शहरातल्या पाहुण्यांना बोलवलं जातं आणि मुलं सुद्धा त्या मुलांना पाहुण्यांना आग्रह करतात की तुम्ही आमच्याबद्दल बरोबर सहभागी व्हा. आणि मला सांगायला पुण्याचे महापौर असतील किंवा मोठमोठे पदाधिकारी असेल, IAS ऑफिसर असेल, हे त्या मुलांबरोबर एकरूप होऊन त्या मुलांबरोबर डान्स करतात. कधी त्या कुठल्या पदाचा त्या विचार करत नाही. हे एक चांगली गोष्ट त्या निमित्ताने बघायला मिळते. आणि मुलांनाही ते हे वाटतं की रे ही मोठी लोक आमच्या बरोबर सहभागी होतात. ते आपलेपणाची भावना त्यांना निर्माण होते. आणि त्यात आमचे कार्यकर्ते सगळे जातीने हजर असतात. आणि दरवर्षी ती मुलं येतात, आनंदाने वाट बघत असतात. संस्था आम्हाला सांगत असते की मुलांचं आले की आम्हाला एवढं सांगत असतात. आणि परीक्षा संपायला म्हणजे दिवाळीपासूनच सुरुवात होती, आता सुट्टी लागली, मामाच्या गावाला जायचंय. तो एक आमच्या दृष्टीने एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ही मुलं, आता जी मुलं बाहेर पडलीत की आता 26 वर्ष आलेत, 26 वर्षात अनेक मुलं आता बाहेर पडली, ती मुलं रस्त्यात भेटतात. एखादा आता एक PSI झालाय आपल्या घऱ्या संस्थेतला एक विद्यार्थी, तो आता PSI झालाय. तर ते हे होतं, अहो तुम्ही मी यायचो मामाच्या गावच्या सफरीला. काही मुलं आता बिझनेस करतायत. पण दुसरी एक खेदाची गोष्ट आहे की कायदे आपल्याकडे खूप विचित्र आहेत आणि ह्या मुलांना 18 वर्षानंतर सांभाळलं जात नाही. आणि मग ही मुलं जेव्हा खरंच शिस्तीची गरज असती तेव्हाच ही बाहेर पडतात. आणि मग काही मुलांचं तेवढं होत नाही आणि ते थोडेसे डिस्टर्ब होतात. त्याच्यावर आता काहीतरी काम करायचं डोक्यात आहे आणि परमेश्वरांनी त्याला साथ द्यावी असं मला वाटतं. कारण ते कुठेतरी पुनर्वसन, आता हे सगळं झालं छान, पण ते कुठेतरी पुनर्वसन व्हावं असं मी मला जरी करता येत नसलं तरी मी अशा बऱ्याच लोकांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही तरी करा. आता एका पेपरच्या संपादकांनी त्यांच्या लेवलवर त्यांचं चालू केलंय. असेच काही लोक आलेत, कारण हा खूप मोठा आहे, कारण एकट्याच्या कोणाच्या होणार नाही विषय. बऱ्याच लोकांनी ह्याच्यात उतरलं पाहिजे आणि हे काम चालू केलं पाहिजे. तर हे आपण जी पिढी घडवायचं म्हणतो ही खरंच या पिढीला घडवणं गरजेचं आहे. कारण एक तर त्यांना आई वडील नसतात म्हणून तो शिस्तीचा अभाव, परत 18 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर परत शिस्तीचा अभाव. तर ही मुलं कुठेतरी वेगवेगळ्याकडे जाऊ नये, कुठेतरी वाईट विचाराला जाऊ नये, म्हणून ह्यासाठी काम करणं आता गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो सगळ्यांना की या कामासाठी सगळ्यांनी पुढे यावं.
किती छान. एक माणूस 26 वर्ष लागोपाठ एक अ, सोहळा मुलांसाठी अरेंज करू शकतो आणि त्या माणसाचे विचार सुद्धा असे तिथे ते थांबलेले नाहीत. त्यांचा विचार आहे मुलांचं पुन्हा पुनर्वसन पण झालं पाहिजे आणि खरंच ही खेदाची बाब आहे की पुढे 18 वर्षानंतर मुलांचं काय भवितव्य आहे याचं कुणालाच पडलेलं नाही. तसंच मी मगाशी म्हटलं दृष्टीहीन मुलींना म्हणजे लग्नाची स्वप्न म्हणजे त्यांना स्वतःला दृष्टी नाहीये पण शेवटी संसार करण्याची स्वप्न आहेत ना आणि ती कशी काय तुम्ही ती कल्पना करत लुई ब्रेल अंधपण कल्याणकारी संस्था आहे. हा हा ही स्थापन झाल्यापासून आम्ही बरोबर आहोत. ते 4 अंधांनी संस्था स्थापन केली. तर त्यांनी ते वाघोलीला लोणीकांच्या तिकडे जागा घेतलेली होती. 60,000 रुपये भाडं होतं. बर मी त्यांना म्हणलं अरे 60,000 रुपये भाडं हे कुठनं अजून तुमच्याकडे रुपये कमाई नाही तुम्ही 60,000 भरणार कसे याचे? म्हणले भाऊ होते बरोबर. त्यांच्या लक्षात आलं की भाऊ आता मोडता काढतोय. त्यांनी थोडं बाजूला ठेवलं. डायरेक्ट ओपनिंगलाच बोलवलं आम्हाला. बर अख्खी बिल्डिंग त्यांनी घेतली ते चालू केलं. पण ते आपण जे म्हणतो ना एक वेगळी डेअरिंग काय असते तिथे त्या लोकांकडनं बघावी. ते अपंग किंवा अंध असेल तो थोडा स्वाभिमानी असतो. त्या लक्षात येतं की आपल्याला डावललं जातं घरात. मग तो थोडा 10वी झाल्यानंतर बाहेर पडतो आणि मग मी काहीतरी बघतो म्हणून शहरात येतो. मग या संस्थेसारख्या अशा ठिकाणी जमतो. मग त्याला ज्याचं शिक्षण नसेल तो काहीतरी वाद्य वाजून त्याचा उदरनिर्वाह करतो. आणि घरातल्यांच्या दृष्टीने ते एक तर त्यांचीच मारामार असती खायची. हाही तिकडे गेला जाऊ दे म्हणतात काय त्याचं तो बघल. कारण ती सगळी मुलांना मग कुठेतरी आपण थोडाफार हातभार लावला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो. एक तर काय ते वाघोली सारख्या एरियात राहतात तिथे ड्रेनेज पाणी हे सगळं विकतच आहे आणि या सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागतात त्याला पैसे लागतात आणि या सगळ्या गोष्टीला मग त्या ऑर्केस्ट्राच्या जीवावर ते करतात आणि तो गाडा त्यांचा चालत असतो. मग त्यातल्या 2 मुलींचा आपण का नाही जबाबदारी घ्यावी त्या उद्देशातनं आपण ते करतो आणि याला पुणेकरांची साथ मिळते आणि पूर्ण संसार हा पुणेकरांच्यामुळं त्यांचा उभा राहतो. त्या मुलीला चमचा सुद्धा घ्यायला नाही लागत आणि त्या जेवढे लग्न झालीत ते सगळे एकदम खुश आहेत आणि त्यांच्या पायावर उभे आहेत. काहींचं आयुष्य सुधारलेलं आहे किंवा आणि म्हणजे मागच्या वर्षी त्यांच्या त्या प्रमुखने सांगितलं की मुलं काय इथं लग्न करायचं म्हणतात तर त्याला कुठेतरी गव्हर्नमेंट मध्ये नंतर जॉब मिळतो. एक त्यांची श्रद्धा का अंधश्रद्धा माहित नाही पण मंडळात लग्न झाल्यानंतर कुठेतरी जॉब चांगला मिळतो एक त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ते त्यांच्या ती हर्ष आपल्या मंडळाने आपलं लग्न लाभतं आणि ते होतंय बाप्पाच्या कृपेने ते होतंय. बाप्पाच्या कृपेने होतंय तुमच्या आशीर्वादानं होतंय. नाही ती सगळी बाप्पाची कृपा आशीर्वाद काही नाही. आणि आणखीन की हे मुली जेव्हा लग्न करतात इथे तर त्याच्यानंतर मग तेवढ्या पुरताच तुमचा संबंध असतो की पुढे आयुष्यभर म्हणजे त्यांचं पूर्ण चालू संसार चालू असतो. आता काही मुली बोलण्यातला असतात काही आपण एकदम पूर्ण असतं त्यांच्या काहींची बारसं सुद्धा आपण केलंय. बरं आपला सागर पवार आहे तो धोंड्याच्या महिन्यात त्या सगळ्या जावयांना जेवायला बोलवतो. आपण असे संबंध तोडत नाही. संबंध आपले असतात. एक तर आमची मंदा म्हणून आहे ती चंद्रपूरला राहते. चंद्रपूरवरनं ती इथं भेटायला येते. अंध असून ती रेल्वेने येते परत रेल्वेने जाते बॅगा घेते. आता 2 वर्षापूर्वी जेव्हा आली होती मैत्रिणीला विचारा तुझ्या बॅगा कुठे आहेत? ती म्हणली रेल्वे स्टेशनला ठेवलंय. म्हणले तिथं कोण चोरून नाही जाणार म्हणजे माझ्या मिसेसला माहित नाही की तिथं रेल्वे स्टेशनला अशा बॅगा ठेवायची व्यवस्था असते तिथं कपाटा असतात ते रेंटने मिळतात. हे म्हणजे शहरात राहणार माहित नाही पण तिला माहितीये. ती येते तिथं इथं सगळं काम करते तुळशीबागेत खरेदी करते आणि परत चंद्रपूरला जाते. एकटी येते. माझ्या पोरीने तिला विचारलं का तुला भीती नाही वाटत का? म्हणली मी कुणाच्या घरी जाते का तुमच्याच घरी का येते? आम्हाला तो हे आहे की इथं आपण शाश्वत आहोत इथं आपल्याला सेफ आहोत आणि जर आम्हाला लगेच कळतं बोलण्यात की बाबा एखादा पुरुष बोलताना जर तो त्याची बोलण्यातनं ह्याच्यातनं आवाजातनं आम्हाला लगेच कळतं की हा आपल्याला धोका देणार आम्ही तिथं थांबतच नाही तिथनं लगेच बाजूला जातो. हे काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि हे सगळं बघून मग आम्ही काही नुसतेच उपक्रम करत नाही तर काही आपले कार्यकर्ते घडले पाहिजे महिला घडल्या पाहिजे हाही उद्देश करतो. आम्ही दर पावसाळ्यात अंध मुलींना वर्षाचाला असते. कोथरूडच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपण पावसात भिजायला घेऊन जातो. त्या सांगतील त्या ठिकाणी नेतो. मागे त्यांनी म्हणजे कुठे असेल म्हणजे लोणावळा असेल शिरगाव असेल प्रतिभा शिर्डे असेल नारायणपूर असेल वेल्लेत असेल. 1 वर्ष ते म्हणले आम्हाला भात शेतीच करायची. चिखलात त्या उतरल्या भात शेती केली म्हणजे ते एक की तोही अनुभव घेतात आणि मग ते लक्षात आलं की अरे आपल्या महिला ज्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या असतात की आम्ही सगळे नवरे सगळेच देत असतो पण बायकांची कायम किरकिर असते की काही मिळत नाही.
आणि जीवनाचा आनंद सगळं मिळत असून सुद्धा मी घेत नाही. तर ह्या मुली दिसत नाही तरी जीवनाचा आनंद कसा घेतात ते बघण्यासाठी आम्ही आमच्या महिलांना नेतो. आणि त्या जीवनाचा आनंद जे काही फिरायला येतात किती घेतात तो ह्या आमच्या महिलांना कळतो. आणि कमीत कमी ते 15 दिवस 20 दिवस तरी सगळ्यांचे नीट जातात की आपण हॅपी जगलं पाहिजे. जगण्याची दृष्टी कशी असावी हे दृष्टीहीनांकडून शिकावं. नक्कीच नक्कीच. हे किती वर्ष करताय मुलांना? हे जवळजवळ आता 20 एक वर्ष झाली. ते 20 वर्ष झाले. हे जेव्हा प्रोग्राम करता भाऊ, म्हणजे मला आता खरंच प्रश्न पडलाय की असं त्या त्या महिन्यात त्या त्या तारखेला काही ठराविक तुमचे प्रोग्राम असतात, असं कधी झालं नाही तुम्हाला अरे बापरे आता हा प्रोग्राम करायलाच नको, आता मी वैतागलोय, असं कधी झालं नाही? काय आलं, तुम्ही जसं म्हणलं की एक आपल्याला ऊर्जा मिळते. आणि मी एक ते मानतो की या लोकांचे आशीर्वाद मला नाही. कारण मी एक सामान्य कुटुंबातला आहे. मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो, मी एक शिपाई होतो. आज जे काही वैभव आहे या लोकांच्या आशीर्वादामुळे आहे आणि त्याच्यामुळे ही भरभराट आहे. आणि त्याला कायम त्या आशीर्वादाला माझा कायम सलाम आहे. आणि बाप्पाला कायम सांगून ठेवलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला देत आहे तोपर्यंत मी हे सगळं करत राहणार आहे. मी सगळ्यांसमोर तुम्हाला साष्टांग दंडवत घालू शकते. म्हणजे खरंय काय तुमची सुरुवात अशी, म्हणजे एखादा माणूस म्हटला असता मी शून्यातून आलोय, सगळं आता मी व्यवस्थित माझं मिळवलंय, कुटुंब आहे, सगळं छानपैकी मस्त फिरतो, संसार करतो, दुसऱ्यांचे संसार सुद्धा कसे उभे करायचे याकडे तुमचं लक्ष आहे भाऊ. शब्द नाही येत आता मला बोलायला. सगळ्यांना सांगितलेलं असतं की अरे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, पण काय केलं पाहिजे ह्याचं भान असलं पाहिजे आणि कोणासाठी केलं पाहिजे ह्याचंही भान असलं पाहिजे. ज्याला गरज आहे, परमेश्वराला खाली येता येत नसतं, तो कोणाच्या तरी माध्यमातून तो करत असतो. अगदी बरोबर. मग आपल्याला जर परमेश्वर ताकद देतो तर आपण का नाही करायचं? शेवटी देणारा तोच आणि काढून घेणारा तोच. बरोबर. मला एक माहिती आहे की उद्या त्यांनी ठरवलं तर धंद्यात काही नुकसान झालं तर मी शून्य होणार परत. पण जोपर्यंत तो देतोय तोपर्यंत माझं काम आहे ते द्यायचं. आणि त्याच्याबरोबर करार आहे माझा, तो देत राहा, मी करत राहील. भाऊ डायरेक्ट मी सामाजिक सेवेतच तोच प्रश्न तुम्हाला विचारला. आता बोलता बोलता तुम्ही तुमचं पास्ट लाईफ सांगितलं, कशी सुरुवात केली शून्यातून, ती आता आम्हाला ऐकायला आवडेल. पास्ट लाईफ म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची आई. आई खूप शिस्तप्रिय होती. आणि आमची आर्थिक परिस्थिती त्यावेळेस कुळ कायदा नव्हता. म्हणजे आधी आमची जमीन होती, सुबत्ता होती, घरात व्यवस्थित होतं. पण आज कुळ कायदा आला आणि आमच्या आजोबांच्या चुकीमुळे ते फसवलं गेलं आजोबांना. आणि त्यात कुळ कायद्यात जमीन गेली, त्यामुळे एकदम चटकन शून्य झालो आम्ही. कारण एकदम सुबत्ता असली आणि काहीच इन्कमच सोर्स संपला तुमचा. त्या काळात आमच्याकडे 12 एकर बागायत होती आणि एकदमच ती गेली, त्यामुळं सगळं शून्य झालं. पण आमची आई लढवय्यी होती, वडील आमचे सामान्यच होते. पण आईनी कणखर भूमिका, माझे 2 मोठे भाऊ बहीण ते काही कायम कष्ट करायला लावायचे. तिचं म्हणजे शाळेत मुलं जातात म्हणून तिने कधी हे केलं, लाड केले नाही कोणाचे. प्रत्येकाला कामाला लावलं. मोठ्या भावांनी दोघांनी आले पाहिजे सगळं केलेलं आहे. त्यांच्यात माझ्या जवळ 10 वर्षाचं अंतर आहे दोघांच्या. घरात गरज नसली तरी कष्ट करायचे. मग शाळेत असतानाच पेपर टाकणे, दूध टाकणं, ते कामं करायला ते आईची शिस्त होती. आणि मग नंतर थोडंसं काय झालं की लहानपणी असताना मला डोक्यात एक खेळताना चाकू लागला होता. एका हातून चुकून लागला, म्हणजे त्यांनी काही मुद्दाम मारायचा विषय नव्हता. 8 टक्के पडले होते त्यावेळेस. आणि मग त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं की याला जास्त बुद्धीला जास्त हे देऊ नका, शिक्षणात जसं शिकेल तसं शिकू देत. त्यामुळे आईने त्या भागाकडे जास्त हे केलं नाही. बाकी दोघांना ठोकून तिने तयार केलं की दोघे आमचे शिकले चांगले. माझं शिक्षणाचं थोडं कल कमी होता आणि मग त्याप्रमाणे जेवढं शिक्षण कमी मग तसंच तुम्हाला व्यवसाय किंवा तुमची नोकरी असणार आहे. मग काही काळ मी रिक्षा चालवली. मग 1.5 वर्ष आमच्या तिथे त्यांची भाड्याने रिक्षा घेऊन शिपमध्ये चालवायचं. नंतर मला एका बँकेत बंधूंमुळे एक शिपाई म्हणून मिळालं. आता ते शिपाई मिळाल्यानंतर ते एकदम करारी माणूस होता. 1600 स्क्वेअर फूट फरशी आणि 2 संडास मला रोज साफ केलं लावायचे. आणि 1.5 वर्ष मी ते रोज केलं. नंतर मी ऍक्टिव्ह असल्यामुळं वसुली अधिकाऱ्यांबरोबर होतो. नंतर मलाच जनरल मॅनेजर माझ्या चौकात सगळ्या उपक्रमाला येऊन थांबायचे. मी 84 साली पहिलं मंडळ रजिस्टर केलं. माझ्या भागातली कुठली मोठी मंडळ रजिस्टर नव्हती त्या काळात. पैसे कमी असले की तुमचं डोकं जास्त चालतं.
आणि मग आपल्याला कमी पैशात काय वेगळं करता येईल, काय चांगलं करता येईल, त्यामुळे ती सगळी जडणघडण होत गेली. वसुलीमुळे मला सगळं कायदा सगळा पाठ झाला. क्लार्क ऑफिसर लोक काम करू शकत नाहीत तेवढं मी काम करायला शिकलो. मंत्रालयात जायला शिकलो, मंत्र्यांचा असतील, कोर्टात जायला शिकलो. कोर्टातले जे आमच्या एक जज होत्या, अधिकारी गव्हर्नमेंटचे ओळखीच झाले होते माझ्या, आणि माझं ड्रायव्हिंग सुद्धा चांगलं होतं. तर जजला 4 व्हीलर मी शिकवली. तर त्यामुळं माझा एक रॅपो ह्या गव्हर्नमेंट ऑफिस बरोबर चांगला होता की अरे हा चांगलं काम करतो. आणि नंतर मग बिझनेस हे झाला. नेमकं एक भारतपूरच्या इलेक्शनचं काम माझ्या बंधूंना मिळालं आणि ते मी केलं रिकाम असल्यामुळं. आणि मग तेव्हा मी त्यांच्याकडे काम मागायला गेलो. ते म्हणले अरे तुझ्यात गट्स आहे, तू धंदा कर. काय मोठं वय नव्हतं कॉन्ट्रॅक्टर होण्या एवढं, तसं काय अवतार बी नव्हता. त्यावेळेस टाटाची इंडिका गाडी बाजारात आली होती. इंडस्ट्रीमध्ये प्रयोग राबवले गेले माझ्यावर की ऑल ओव्हर इंडिया डीलरला तिथनं स्पेअर पार्ट जात होते. रतन टाटांनी सांगितलं होतं की जर इंडिका चालली तर टाटा वाचणार. त्यामुळे बॉम्बेच्या सगळ्या डीलरला रतन टाटांनी नंबर दिला होता. त्यामुळे जरा जरी काही चूक झाली तर रतन टाटाकडे जायचं, रतन टाटाकडनं खाली मॅनेजरला हे व्हायचं. त्यामुळे सगळे मॅनेजर लाईनवर राहायचे. जे मॅनेजर टाटाचे कुणी बघितले नव्हते त्या डायनामिक कंपनीने ते त्यावेळेस येऊन व्हायचे. मग माझे त्यांचे रिलेशन चालू झाले की अरे मी व्हॅल्यू बेसिसवर माझ्यावर पहिला प्रयोग राबवला 98-99 ला. मी व्हॅल्यू बेसवर काम केलं, मी मॅनपॉवर काम नाही केलं. आणि त्याचं सगळीकडे चर्चा झाली की अरे असा एक प्रयोग होऊ शकतो. आणि मग मी ती माझी मुलं दुसरं कुठं काम करायचं असं ते ठरवलं. त्या गडबडीत 3-4 वर्षांनी कर्नल जोशी सोडून गेले, डेमला सोडून गेले, नवीन मॅनेजमेंट आली. नवीन मॅनेजमेंटला ते आर्थिक विषय असल्यामुळे मी काय तिथे टिकलो नाही. आणि मग आरटीओचं पॅन पार्क सुरू झालं आणि ते आपण केलं. मी आज जो हा बिझनेसमध्ये उभा आहे किंवा आहे की तर माझ्याकडे त्यावेळेस जे काही पैसे होते त्या मुलांना मी बसून काही लोकांना पैसे दिले, कारण त्या मुलांनी माझ्यासाठी काम केलं. आणि त्यामुळं ही मुलं माझ्यावर विश्वास आहे की नाही, या मुलांना जरी आज कंपन्या म्हणल्या आमच्या रोलवर आहे तर माझी मुलं जात नाहीत, साहेबाकडेच बरं आहे. कामगारांचे घे किंवा त्याला काय ठरेल त्याच्या वेळेवर पैसे द्या आणि त्याला फसवू नका. कारण मी त्यातनं गेलोय. 500 रुपयाची किंमत मला माहिती आहे. 500 रुपयासाठी मी महिनाभर काम करायचं. त्यामुळं तो त्यातनं गेल्यामुळं एक हे झालं, जाणीव झाली. नंतर लक्षात आलं की अरे एक कंपनी ठेवून उपयोग नाही, आपण अनेक कंपन्यात काम केलं पाहिजे. फक्त एक जीवनात एक ठरवलं की मी कधीच कंपनीकडे काम मागायला जाणार नाही. काम एक माणसं झाले तरी सोडणार नाही, पण काम केलं तर विचारायला जाणार नाही. आणि कुठल्या अधिकाऱ्याला मी कधी पैसे देणार नाही, कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसरला पैसे देणार नाही, असं ठरवून मग काम चालू केलं. आणि कारण कुठल्या ऑफिसरला पैसे द्यायचे, कुठल्या ह्याला पैसे द्यायचे म्हणजे त्या कामगाराचे पैसे चोरायला लागतात. कारण तुम्हाला काय खूप मार्जिन नसतं. आता तर मार्जिन खूपच कमी झाले आणि ते चोऱ्या केल्याशिवाय होत नसतं. आणि चोऱ्या करून कोणाच्या तळतळ्यात घेण्यापेक्षा तो धंदा न केलेला बरा. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि परमेश्वराने आपलं दिलं तेवढंच खायचं आणि काय उगीच खूप मोठं व्हायचं काय स्वप्न नाही. शिरभाऊ, आता तुम्ही सगळं तुमचा हा सगळा सामाजिक आर्थिक सगळा व्याप आहे तो सांगितला. एक मला स्वतःला कुतूहल आहे, तुमच्या फॅमिलीला मी ओळखते, वहिनींना मी ओळखते की एवढं याच्यामध्ये सुद्धा चेहऱ्यावर त्यांचं स्माईल असतं. म्हणजे मला माहित नाही तुम्ही किती वेळा घरी जाता किंवा किती वेळ देऊ शकत असाल फॅमिलीला, मला माहित नाही तुमचा ओव्हरऑल सगळा व्याप पाहिल्यानंतर. पण सगळीच मुलं सुद्धा, मुलगी मुलगा सून, तुमचं ते छोटं बाळ घरातलं, सगळे मला समाधानी वाटतात. काय त्याच्या मागचं रहस्य असेल? त्या वर्षाचे आशीर्वाद. पहिली लाईफ म्हणायचं तर बालपणापासूनच आईच्या शिस्तीत वाढलो. हे दोन्ही भावांचे कष्ट बघितले, बहिणीचं प्रेम मला मिळालं, भाऊजाई ह्यांचं प्रेम मिळालं, पुतणे आहेत, सगळे आहेत. नंतर माझं लग्न झालं. आणि मग लग्न झाल्यापासून, त्यावेळेस तर लग्न झालं तेव्हा शिपाईच होतो. बँक बंद पडली तेव्हा रिक्षा चालून परत हे केलं, परत या धंद्यात आलो. आणि मेन म्हणजे बायकोनी कधीच कुठला हट्ट केला नाही. कधी तिची अपेक्षा नाही की बाबा कुठं मला फिरायला घेऊन जायला पाहिजे, मला वेळ दिला पाहिजे, महिन्यातनं एकदा तरी बाहेर नेलं पाहिजे. आजपर्यंत तिचा कधीच हट्ट नाही. तेव्हा तर पैसे नव्हते, आज तर सगळं आहे, पण आज सुद्धा तिचा हट्ट कधी नसतो की तुम्ही मला नेलंच पाहिजे किंवा हे केलंच पाहिजे. तिला माहिती आहे हा आपला असाच आहे आणि ह्याच्यावर आपल्याला संसार करायचा आहे आणि ते करते. मुलांचाही माहिती आहे की जे पप्पा करतात ते काय सगळं ओपन असतं आणि आपलं काय लपून काही नाही. म्हणजे चाललंय ते चांगलं चाललंय. त्यांनाही बाहेर गेले की समाजात
एक मान सन्मान मिळतो. अरे तू याचा मुलगा मुलगी काय असेल, आणि मग त्यांना एक हे वाटतं की ते शेवटी तुम्ही झिजल्याशिवाय होत नसतं. खरं आणि मग ते त्याचं बेनिफिट त्यांना मिळतं, त्या बेनिफिटवर ते सुखी आहेत. पण त्यांना कधी कधी खंत वाटते की अरे बाकीच्यांच्या वडिलांनी किंवा बाकीचे त्यांना घेऊन फिरतात वगैरे. पण नंतर आज त्यावेळेस त्यांना वाटत असेल, पण आज जेव्हा ते या वयात आलेत की आता माझ्या मुलाला मुलगी झाली, मुलीचं आता लग्न होईल, तेव्हा त्यांना वाटतं की हे सगळं आपलं छान आहे. त्यावेळेस शालेय जीवनात त्यांना वाटलं असेल काही कमी जास्तपणा, पण आता सगळे समाधानी आहेत. मिसेसलाही तेवढं समाधान आहे की ठीक आहे, मी जर पळालो नसतो, एकतर माझी सामाजिक आवड तर मी सोडली नसती, तिला माहिती आहे. पण मला धंदा सुद्धा बघणं गरजेचं होतं, कारण घरातल्या गरजा, बाकी गरजा भागवणं ते बघणं होतं. आणि म्हणजे दोन्हीची सर्कस कर तर तुम्हाला वेळ जाणारच तुमचा, आणि मग त्यात तुम्ही घरात वेळ देत बसला तर ते शक्य नाही. त्यामुळे घराकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. पण तिने हा गाडा चालवला आणि आता माझी नात सुद्धा ती चांगल्या पद्धतीने सांभाळती. आणि घरात कोणाला नाही, सुने असू नाही तर अजून मुलं असू, त्यांना माझ्याकडनं जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्या पूर्ण होतात. कोणी माझ्याकडे काय कुठला हट्ट करत नाही, कारण हट्ट करायच्या आधी त्यांच्या पूर्ण केलेल्या असतात. कारण मला त्यांच्या प्रत्येकाच्या गरजा माहिती असतात, याला काय वयात काय केलं पाहिजे. त्यामुळं तेवढं मी, माझी जबाबदारी आहे. जसं माझं सामाजिक काम माझी जबाबदारी आहे, तसं घरी माझी जबाबदारी आहे. आणि त्या घरात काही कमी नाही पडलं पाहिजे, प्रत्येकाच्या गोष्टीकडे मी लक्ष देतो. हे दोनच उपक्रम झाले आतापर्यंत. याच्या व्यतिरिक्त तुमचे खूप काही उपक्रम चालू असतात. मंडळाचे कार्यकर्त्यांचे असतात, त्यांच्याशी कनेक्शन कसे असतात ते जरा प्रेक्षकांना सांगा. मंडळात आम्ही सगळ्यांना बोलायची संधी राहील असं बघत असतो, कारण प्रत्येकाने बोललं पाहिजे, प्रत्येक जण घडला पाहिजे. एक मंडळ, एक MBA स्कूल, मी काय माझ्या मुलाखतीत सांगतो की ती त्या पद्धतीने मुलं घडली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी अध्यक्ष बदलतो. प्रत्येक वर्षी आपलीच मुलं करतील देखावा आणि त्याच्यात सहभागी होतील ह्याचं हे ठेवतो. कार्यकर्त्यांची संख्या घटत चालली, कारण प्रत्येकाच्या मागे व्याप वाढत चालले आणि प्रत्येकाला त्या स्पर्धेत राहायचं म्हणलं पळायला लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा वेळ कमी पडत चाललाय. 10 दिवस 10 वेगळे उपक्रम आम्ही करतो. मेगाफोन घेऊन आमच्या इथल्या सोसायट्यांमध्ये फिरतो. अनाउन्सिंग केलं जातं की नळ रिपेअरिंग केलं जाईल आणि आपल्या पैशांनी रिपेअर करून देतो. म्हणजे तो उपक्रम आहे तुमचा गणपतीतला, सगळ्या लोकांचं नळ दुरुस्ती. नळ दुरुस्ती, कारण तुम्ही जर घरी बघितलं तर वायसर लिकेज असतं आणि नळ लिकेज, पाणी लिकेज होत राहत, तर ते आम्ही स्वतःच्या खर्चाने रिपेअर करून देतो आणि तुमचं पाण्याची बचत होईल याचा आम्ही उपक्रम करत असतो. आणि हे अनेक वर्ष चालू आहे आपला विषय, आणि तो सातत्याने चालू आहे आणि तो आपण करत राहतो. दुसरं, आपण मिलिटरीतले जवान जे आहेत, जे अपंगत्व आलेले आहेत, त्यांना आपल्याकडे बोलवतो. त्यांचे हिंदू मुस्लिम एक ऐक्य रॅली करतो आणि त्यांना आपल्याकडे जेवण देतो. त्यात सुद्धा त्यांचे फॅमिलीज त्यात सहभागी असतात आणि खूप आनंदाने ते त्यांचे फोटो बॉर्डर पर्यंत जातात, कारण ते कुठल्या ना कुठल्या तरी बटालियनचे असतात. आणि इथं मग जेव्हा त्यांची रॅली करतो तेव्हा गणपती मंडळांचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतात. बँड पुढा असतो, लोक त्यांना निराळ्या ठिकाणी फुलं उधळतात. म्हणजे मिरवणूक प्रॉपर मिरवणूक आपण काढतो आणि त्यांची सांगत आपल्या मंडळात करतो. मान सन्मान तेवढा. त्यामुळे ते त्यांचे हौसले बुलंद असं त्यांचं ते होतात. आणि नंतर 26/11 जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या स्मरणार्थ आपण सारसबागेत चित्रकला स्पर्धा घेतो. पुणे शहर पोलिसांनी आपण ते घेतो. साधारण 7 ते 10 हजार असा ऍव्हरेज मध्ये दरवर्षी मुलांचा सहभाग असतो. एवढी मोठी स्पर्धा होती आणि त्याला पोलीस मानवंदना असते, पोलीस बँड असतो, सगळे अधिकारी जे आहेत. हा पोलीस गॅजेट मधला कार्यक्रम, शहीदांसाठी सारसबागेत स्तंभ पण उभारलेला असतो. स्तंभ उभारून आपण प्रॉपर मानवंदना देतो. तो कार्यक्रम आपला सातत्याने होत असतो. बाकी अन्नकोट केला जातो. अन्नकोट करणं मागचा उद्देश काय असतो की दिवाळीच्या काळात, दिवाळी झाल्यानंतर मुलांना परत हे खाऊ मिळत नाही, त्या निमित्ताने आपण सगळा तो अन्नकोट तयार करतो आणि तो अन्नकोट परत अनाथ संस्थेला जातो. म्हणजे आपण उपक्रमातनं हे सातत्य ठेवतो की त्या मुलांना काही वेगळं खायला मिळेल, काही वेगळंपणा जाणवेल, काही देता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि ते सतत एक वर्षात एकदाच करून थांबायचं नाही, तर सतत ती 2-3 महिन्यांनी ती रिंग चालली राहिली पाहिजे आणि त्या संस्थेला काहीतरी मिळत राहिलं पाहिजे, हा त्याचा मागचा आमचा उद्देश असतो. भाऊ, हे तर तुम्ही सांगितलेले विषय आहेत. मी जेव्हा दुसऱ्यांच्या मुलाखती घेते, म्हणजे आता मध्ये जे उदय जगताप आपल्याकडे आले होते, त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की
बऱ्याच अशा गोष्टीत म्हणजे तुम्ही कितीतरी अशा गोष्टीत की तुम्ही आता सांगू पण शकत नाही किंवा आठवत नसतील. नक्षलवादी एरियामध्ये ते काम करताना कुर्मा घरसाठी तुम्ही त्यांना देणगी दिली होती, म्हणजे तिथे कमी पडत होते पैसे, ते म्हणे मला शिरीष मोहितेंनी 1,00,000 रुपये दिले होते. हा, त्या कुर्मा घराचा त्याने विषय सांगितला की आपल्याला करायचंय, आणि मग मुलाचं नेमकं लग्नाच विषय होता, आणि त्या दिवस मुलाच्या लग्नातला खर्च कमी करून 1,00,000 रुपये त्या कुर्मा घरासाठी दिले. परत तिथं वस्तींवर लाईट नाही तिथे, ते लाईट पोहोचण्यासाठी काही आपण मदत उपलब्ध करून दिली. उदय जगतापांचं काम सगळ्यात हटके आहे, आणि मग तो जे सांगेल तेवढं खारीचं वाटा आपण त्यातला उचलायचा, आणि त्याचं काम आमच्यापेक्षा खूप मोठं. पण जेव्हा एखादा माणूस पॉडकास्टवर येतो त्याला असं व्हायला हवं की मी एवढे देणगे देतो, मी इकडे देतो, मी तिकडे देतो. ही जी माणसं आतापर्यंत मी बोलवते किंवा तुमच्या समोर जे बसलेत, म्हणजे काहीही नाहीये, केली मदत केली, विसरून गेले. मी आता आठवण केली भाऊ तुम्हाला. फार खरं म्हणजे खरं मुलखावेगळी माणसं तुम्ही. म्हणजे आयुष्यात एक ठरवून ठेवलंय की केलेलं काम विसरून जायचं, त्याचा त्रास जास्त होत नाही. तुम्ही जे म्हणता तुम्ही आनंदित का किंवा बायको आनंदित का, घरात एक वेळेस ठेवलेलं आहे की आपण करायचं आणि विसरून जायचं, त्याचा त्रास होत नाही. नाही तर काय होतं, माणूस ह्याच्यात जास्त होतं, अरे मी त्याला मदत केली, तू माझ्याशी बोलतच नाही, अरे जाऊ दे, नको बोलू दे ना, चल पुढे काम कर. त्यामुळं आपलं आपण काम अपेक्षा ठेवली की त्रास होतो. तुम्ही अपेक्षा ठेवू नका, त्रास अजिबात होणार. बरोबर. सामाजिक सेवा करताना अनेक आव्हानं असतात, मग त्यातही चांगले आणि वाईट अनुभव असतील, काय सांगाल त्याबद्दल? 1 मेला कामगार दिनाच्या दिवशी उपेक्षित जो कामगार असतो त्याच्या श्रमाच्या ठिकाणी जाऊन सन्मान करतो. त्यात 2000 साली आम्ही जे ठोसर भाग आहे जिथे लहान मुलांना दफन केलं जातं, तिथल्या कामगाराचा सन्मान करायचं ठरवलं. आणि तिथे गेल्यावर गेटवर गेल्या गेल्या तो वॉचमॅन तो म्हणलं आणली का बॉडी, म्हणलं नाही. म्हणलं सत्कार करणार आहे, म्हणलं काय टिंगल करता का, म्हणलं हो नाही, तुमचा सन्मान करायचा आहे म्हणून आलोय. मग त्याच्याकडनं वेळ घेतली, आणि मग तिथं आम्ही लहान मुलं घेऊन गेलो. आमची इथं कोणालाच सांगितलं नाही. 2000 साली एवढं काही प्रगत नव्हतं, आता त्या गोष्टीला 25 वर्ष झाली. एवढं प्रगत कोण नव्हतं की आपल्याकडे अजून भूतं घेतं त्याचं मानणारी सगळी लोक. ही सगळी लहान मुलं ठोसर त्या नेली. मुलं मस्त बागडत होती. त्या माणसांनी बघितलं ते सगळं, आणि मग त्यांचा सत्कार केला. प्रत्येकाला, महिला असेल तर साडी जोळी, पुरुषाला पॅन्ट पीस, मिठाईचा बॉक्स वगैरे असं ते केलं, आणि मग दिलं आपल्या लहान मुलांकडनं. तर त्या कामगारांना घाईवरले, ते म्हणले पहिल्यांदा आम्ही जिवंत लहान पोरं बघितली आणि तिथं बागडलीत, आणि हे तुम्ही आमचा सत्कार केलाय, हे आम्ही आज घरी घेऊन गेलं तर बायको पहिली म्हणणार कुठल्या माड्यावर सांग, कारण आमचा सत्कार होऊ शकतो असं होऊच शकत नाही. आम्ही जे काम करतो ते आम्हाला वाटायचं की आम्ही खालच्या समाजाचे आहोत म्हणून हे आमच्या पदरी पडले, म्हणून आम्हाला काम करावं लागतं. पण तुमच्यामुळं कळलं की आम्ही केवढं मोठं काम करतोय, आणि तुमच्यामुळं कळल्यामुळं आम्ही आता मरोस्तोपर्यंत काम करायला या, आणि हे काम एवढं मोठं एका सत्कारामुळे झालं. सांगायचा उद्देश आहे की त्या आपण किरकोळ काम करत असतो पण एखाद्याच्या आयुष्याला मोठी ऊर्जा देऊन जात असतो, आणि अशा ऊर्जा असे अनेक उपक्रम मामाच्या त्या 1 मेच्या दिवसानिमित्ताने झाले. मामाच्या गावच्या सप्रेत एक विषय आठवणीचा असा आहे की आम्ही कात्रजला बागेत मुलांना घेऊन जायचो, आणि तिथं त्यावेळेस तर या गाड्या वगैरे काहीच नव्हतं, पार लांबपर्यंत चालत जायचं, परत यायचं. एक मुलगा हरवला आमचा, सापडत नव्हता. सापडत नाही तर त्याला शोधणार कुठं, पार शोधून दमलो 2 तास, तर ते पोरगं माकडं बघत होत. पण इकडं आमचं जीव खालीवर झाला त्या शोधूस्तोपर्यंत. एकदा वॉटर पार्कला हरवला. असे किस्से असतात की ते फार जीवापर्यंत येतात की अरे त्या मुलाचं काय झालं, पण परमेश्वर नेतो बाहेर. तसं हे काही गोष्टी आहेत की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आता भाऊ इतकी वर्ष तुम्ही सगळ्याच ह्याच्यामध्ये आघाडीवर आहात, सगळ्याच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, आर्थिक म्हणा, कौटुंबिक, सगळं आम्ही पाहतोय. आताची जी नवीन पिढी आहे सामाजिकतेकडे वळण्यासाठी काय त्यांनी करायला हवं? ही जी मुलं आहेत, पैसा भरपूर असतो, सगळं आहे, बरेच असे पण लोक आहेत, खरंच आत्ताची पिढी सगळीच काय वाईट नाही, ते असे विचारतात की सामाजिक सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं, तुम्ही काय सांगाल त्यांना? पहिलं त्यांनी जागरूकतेने बघावं की समाजात काय चाललंय, कुणाला गरज आहे, आणि ती गरज ओळखून मदत करायचा प्रयत्न करावा. पण मदत केली त्याचा परत क्रॉस चेक करावं की तो खरंच त्यांनी ती मदत केलेली त्या कामाला वापरली का, फॉलोअप घ्यायला. कारण
फॉलोअप डायरेक्ट त्याला न कळता घेतला गेला पाहिजे आणि तो आपण केलेला मदत बरोबर आहे का, तो नीट वापरतोय का, मग पुढच्या वेळी त्याला मदत करायची का नाही ठरवावं. कारण काय होतं, हल्ली गोड बोलणारे खूप असतात आणि भावनिक होऊन आपण मदत करायला जातो आणि नंतर कळतं अरे या माणसाने आपल्याला फसवलं, की ह्याला तेवढी गरज नव्हती. त्यामुळे गरज ओळखून मदत करणं हा सगळ्यात पहिला सामाजिक क्षेत्रातला यायच्या आधीचा एक धडा आहे. कुठलाही फोटो न काढता काम करा. आणि वर्षातून एकदा समाजसेवा होत नसते. भाऊंसारखं सातत्य लागतं. त्याच गोष्टीचं फॉलोअप घेणं किती महत्वाचं आहे. भाऊ, मला हे सगळं ऐकल्यानंतर खरंच शब्द माझ्याकडचे सगळे संपलेले आहे. मी नतमस्तक आहे. तुम्ही माझ्यासाठी आलात, वेळ दिलात आमच्या पॉडकास्टवर. तुमचा फोन किती वेळा वाजतोय मला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही बोलत आहात. म्हणजे धन्य झाले. तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद.